नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या जागा निघालेल्या आहेत, त्या जागांच्या किती जागा निघालेल्या आहेत आणि त्या सगळ्या भरण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे, हे सगळे जर माहिती तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका. तर आजची जी व्हिडिओ आहे ती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजे शासकीय महाविद्यालय जे आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने. त्यासाठी जी रिक्त पदं आहेत म्हणजे वर्ग 4 गट ड या पदाची सरळ सेवा पद्धतीने म्हणजे रिक्त जागा भरायच्या आहेत. याच्यामध्ये किती जागा आहेत बघा. सगळ्यात पहिली जागा जी आहे ती म्हणजे प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयामध्ये आहे आणि याचं जी वेतन श्रेणी आहे ते साधारणतः 19,900 रुपये तुम्हाला पगार देण्यात येईल. तसेच 63,200 रुपयांपर्यंत ते जाईल, कारण हे सरकारी पदं आहेत. याची एकूण जागा आहेत ती 8 जागा आहेत. शिपाई आहे, शिपाई पदाच्या एकूण 3 जागा आहेत. त्याच्यामध्ये 15,000 ते 47,600 रुपये इतकं आपल्याला मानधन देण्यात येईल. त्यानंतरचं तिसरं पद आहे मदतनीस रुग्णालय. ह्याच्यामध्ये 15,000 ते 47,600 रुपये इतकं मानधन आहे. एक्स-रे ऑपरेटर म्हणजे क्षकिरण परिचर रुग्णालयामध्ये 7 जणांची आवश्यकता आहे. यामध्ये शिपाई पद आहे, शिपाई पदाची 8 आवश्यकता आहे. रुग्णालयामध्ये शिपाई पद पाहिजे. त्यासाठी 15,000 ते 47,600 रुपये इतकं मानधन आहे. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर जे आहे त्यासाठी 3 जागा आहेत. रुग्णालयामध्ये ही जागा आहे. 19,000 ते 63,000 एवढं तुम्हाला पेमेंट येणार आहे. रक्तपेढी म्हणजे जे लॅब असते त्या लॅबमध्ये 4 लोकांची आवश्यकता आहे. याच्यामध्ये 15,000 ते 47,600 रुपये इतकं मानधन देण्यात. यानंतर पुढची जागा आहे ती म्हणजे अपघात सेवक रुग्णालयामध्ये ही जागा आहे. याच्या एकूण 5 जागा आहेत. 15,000 ते 47,600 इतकं मानधन पेमेंट आहे. त्यानंतर बाह्य रुग्णसेवा म्हणजे OPDमध्ये 7 जागांची आवश्यकता आहे. यामध्ये पण सेम तितकंच पेमेंट आहे. त्यानंतर कक्षसेवक रुग्णालयामध्ये याची एकूण 56 जागा आहेत बघा. याच्यामध्ये 15,000 ते 47,600 इतकं पेमेंट तुम्हाला देण्यात येईल. आणि ह्याच्यामध्ये पद आहेत एकूण 102 पदे आहेत. आता ह्याच्यामध्ये जो तुम्हाला तपशील भरायचा आहे पदांचा तो डिटेलमध्ये दिलेलाच आहे. पण त्याशिवाय परीक्षेचं तारीख जी आहे ते तुम्हाला rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर प्रवेशपत्राद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल. आता ह्याच्यासाठी विहित अर्ज आणि ऑनलाईन पद्धतीने नमुना कसा असेल तर जाहिरातीची माहिती तुम्हाला www.rcsmgmc.ac.in या लिंकवरती तुम्हाला त्याकरता जावं लागेल. आता याच्यामध्ये बघा सर, तुम्ही पदसंख्या ज्या आहेत ते आरक्षित आहेत, काही अनारक्षित आहेत. याच्यामध्ये पदसंख्येमध्ये काही वेळोवेळी बदल झाल्यास तुम्हाला त्याबद्दल नक्की कळवण्यात येईल. याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षण आहे. याच्यामध्ये भटक्या विमुक्त लोकांसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण याच्यामध्ये आहे. खेळाडूंसाठी सुद्धा आरक्षण आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या क्रायटेरियाज आहेत ह्याची जी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जाहिरात देऊन टाकेल मी. त्यानंतर तुम्ही ती जाहिरात डिटेलमध्ये वाचली तरी चालेल. याच्यामध्ये दिव्यांगांसाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. अनाथांसाठी 1% आरक्षण असतं. माजी सैनिकांसाठी आरक्षण आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर इतर सर्व वर्गांसाठी सुद्धा आरक्षणाची तरतूद यामध्ये केलेली आहे. याच्यामध्ये अंतिम निवड आणि शैक्षणिक पात्रता आपण ह्या गोष्टी बघूयात. अंतिम निवड जे आहे हे मूळ कागदपत्र तपासूनच तुमची अंतिम निवड करण्यात येईल. याच्यामध्ये खोटे आणि चुकीचे प्रमाणपत्र आढळल्यास तो उमेदवार जो आहे त्याला अपात्र करण्यात येईल. आता यामध्ये शैक्षणिक पात्रता बघा. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 6 जून 2017 मध्ये त्याची 10वी पूर्ण असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचरासाठी किमान शालांत परीक्षा म्हणजे SSC असणं आवश्यक आहे. विज्ञान विषयासह HSC म्हणजे 12वी असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये बघा मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपण सगळं आहोत त्याच्यामुळे मराठी भाषेचं ज्ञान तसंही असतंच आपल्या सर्वांना. त्यानंतर बघा माजी सैनिकाची शैक्षणिक अर्हता. इंडियन आर्मीमध्ये त्यांनी 15 वर्ष सेवा केलेल्या जर असणं मस्ट आहे, बंधनकारक आहे. याच्यामध्ये पात्रता पहिली जी आहे तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर वयोमर्यादा आहे ती त्याची 18 ते 38 वर्षांपर्यंत असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये मागासवर्गीयांसाठी सूट आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी सूट आहे. अंशकालीनसाठी आणि सर्व सत्रांसाठी 18 ते 38 वर्ष ही त्याची वयोमर्यादा आहे. आता ह्याच्यामध्ये बघा प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे वयोमर्यादेची क्रायटेरिया दिले आहेत. 5 वर्षांपर्यंतची सूट जी आहे ती कुणासाठी असणार आहे, कशी असणार आहे, त्याचे सगळे क्रायटेरिया ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये सिलेबस काय आहे बघा. एक परीक्षा होणार आहे 2 तासाची म्हणजे 120 मिनिटाची परीक्षा होणार आहे. आणि परीक्षा जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. आणि परीक्षेसाठी जी सिलेबस आहे म्हणजे जो काही त्यासाठी
लागणारा अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारणार आहेत हे याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, गट ड ची ही पदं आहे, त्याच्यामध्ये मराठीचे 25 गुण असणार आहेत, त्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत. इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणिताचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, म्हणजे एकूण गुण जे आहेत त्याच्यामध्ये 200 गुण आहेत. याच्यामध्ये 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये परीक्षेचा प्रश्नपत्रिका जी आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय असेल, म्हणजे एक प्रश्न 4 पर्याय असणार आणि याच्यामध्ये 2 गुण प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी ठेवण्यात आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा सर, तुम्ही आरामात ही 200 गुणांची जी परीक्षा आहे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही तुम्ही देऊ शकता आणि याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा कंडक्ट करण्यात येणार आहे आणि विहित नमुन्यानुसार जे काही डॉक्युमेंटेशन्स आहेत ते आल्यानंतर तुमचं असं प्रॉपरली करण्यात येईल. आता ह्याच्यामध्ये बघा की अर्जामध्ये नावाचा पुरावा काय आहे, त्याच्यानंतर अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता काय आहे, वयाचा पुरावा काय आहे, सर्व प्रकारचे डॉक्युमेंटेशन तुम्हाला प्रॉपरली करून द्यायचे आहेत, तरच तुमचं याच्यामध्ये सिलेक्शन करण्यात येईल. याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना काय आहे की एका ऑनलाईन फॉर्म एका वेळी एकच उमेदवार फक्त फॉर्म भरू शकतो. आता केंद्राची निवड जी आहे ती केंद्राची निवड तुम्हाला तुमच्या संकेतस्थळावरती देण्यात येईल. याच्यामध्ये काही केंद्राची निवड आहे. आता याच्यामध्ये जी फी आहे, परीक्षाची शुल्क फी आहे, याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि राखीव मागासवर्गीयांसाठी 900 रुपये इतकी ती फी आहे. ही नॉन रिफंडेबल आहे, अजिबात परतावा देईल. जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा जेवढा काही खर्च येणार आहे तो याच्यात फीमधून कंडक्ट केला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने या वेबसाईटवरती जायचं आहे, तिथं जाऊन त्याची संपूर्ण जाहिरात त्याच्यामध्ये देण्यात येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे याच्यामध्ये करायचं आहे. या बघा, दिव्यांगांसाठी उमेदवार आहे, त्याच्यामध्ये दिव्यांग त्यांच्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मिळून जातील. प्रवेश प्रमाणपत्र जे आहे ते 3 दिवसापूर्वी तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याच्यानंतरनी परीक्षेस प्रवेश कसा द्यायचा, 2 तास अगोदर तुम्हाला तिथं प्रेझेंट राहायचं आहे. त्याच्यानंतर www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावरती तुम्हाला याविषयी डिटेल माहिती मिळणार आहे आणि ही जाहिरात आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने ह्याला प्रिपेअर करा आणि मोठ्या संख्येने ही परीक्षा द्या. अत्यंत सोपी परीक्षा आहे. 10वी आणि 12वीच्या बेसवरती ही परीक्षा असणार आहे आणि याकरता कुठकुठल्या पदांसाठी कसं आरक्षण आहे याची ही चार्ट दिलेला आहे. अपघात सेवक, रुग्णसेवक, महिलांसाठी किती पदं आहेत, बाकी इतर सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये पूर्णतः माहिती दिलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात पण नक्की पाहायला विसरू नका. तसेच नवनवीन आणि ताज्या घडामोडीसाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.